नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत वृंदावनमध्ये आणि आता जाणार आहोत पागलबाबा मंदिरामध्ये. तुम्हाला प्रश्न पडला असेल की पागलबाबा नाव का पडलं, तर तुम्हाला सांगतो की एक असे संत होते की ते कोणाच्याही पाया पडत होते. लहान असो या मोठा किंवा जनावर असो की पशु, सर्वांनाही रामनमस्कार करत होते. म्हणून त्यांचं नाव पडलं पागलबाबा. आणि ही आहे आमची डुगडुगी. तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा प्रकारे मीही निघालो आहे पागलबाबाच्या दर्शनाला. आणि तिथे गेल्यानंतर मी असा गरगर 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 फिरलो. मला तर चक्कर आली. खूप छान वाटलं. पागलबाबा मंदिरावर गेल्यानंतर खूप छान वाटलं. मग घेतलं राधाराणीचं दर्शन. कमेंटमध्ये लिहा राधे राधे. मंदिराच्या पायऱ्या उतरत होतो. दिसलं आग्या मोहोळ. मी झूम केलं आणि खूप छान दिसलं. असे बारीक बारीक माशा दिसत होत्या. आणि नंतर खाली आलो. ताई म्हटल्या माझा व्हिडिओ काढा. त्यांनी गरगर 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 फिरल्या आणि त्यांचा खूप छान व्हिडिओ काढला. त्यांनी थँक्यू म्हटलं. मित्रांनो, तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा. राधे राधे.